तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 72 आणि 72 पेजवर खालून 8वी ओळ बराबर 8व्या ओळीमध्ये शेवटी आहे और कई एक ग्रंथकार तो या प्रकार ते ता जीव ईश्वर का विभाग वर्णन करे है। ठीक आहे, चर्चा चालू आहे जीव ईश्वराच्या स्वरूपाच्या कथनाची। जीवाचं स्वरूप काय, ईश्वराचं स्वरूप काय, त्यांची उपाधी कोण, जीव आणि ईश्वर किती आहेत आहे की नाही, वगैरे वगैरे। तर आतापर्यंत पुष्कळ मतं सांगितले। आता आणखीन काही ग्रंथकार जीव आणि ईश्वराच्या बाबतीत काय बोलतात त्याचं निरूपण करत आहेत ग्रंथकार। तर म्हणतायत और कई एक ग्रंथकार म्हणजे आणखीन पुष्कळ असे ग्रंथकार तर या प्रकार ते अशा रूपाने ता जीव ईश्वर का विभाग वर्णन करे हे त्या जीव आणि ईश्वराचा विभाग वर्णन करतात। कसं तर पूर्व कथन कर्या जो सर्व जगत का कारणभूत अज्ञान है। समस्त जगताचं कारणभूत उपादान कारण कोण सांगितलं होतं, अज्ञान। आणि ता अज्ञान उपहित जो चैतन्य, अज्ञानोपहित चैतन्य अर्थात ईश्वर, ता अज्ञानोपहित जो चैतन्य है अर्थात ता अज्ञान विषय प्रतिबिंबित जो चैतन्य है सो तो ईश्वर कया जावे है, त्याला ईश्वर असं म्हटलं गेलं। अज्ञानोपहित चैतन्य, अज्ञानोपहित चैतन्य म्हणजे काय, अज्ञानामध्ये प्रतिबिंबित चैतन्य, अधिष्ठान भूत ब्रह्माचं अज्ञानामध्ये म्हणजे महामायेमध्ये जे प्रतिबिंब पडलं आहे त्याला म्हटलं गेलं काय, ईश्वर। ठीक आहे, तर अज्ञान विषय प्रतिबिंबित जो चैतन्य है सो तो ईश्वर कया जावे है और ता अज्ञान के कार्यभूत। आता एक मत चाललं बरं का, काही ग्रंथकारांचं ईश्वराच्या बाबतीत काय मत आहे तर ते सांगतायत अज्ञानोपहित चैतन्य त्याला आम्ही ईश्वर म्हणतो म्हणे। अज्ञानोपहित चैतन्य म्हणजे अज्ञानात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला काय म्हणतो आम्ही, ईश्वर। म्हणजे मग ठीक आहे, आता ईश्वराचं स्वरूप कळालं। जीवाच्या बाबतीत तुम्ही काय बोलणार, जीवाचं स्वरूप कसं सांगणार, जीवाची उपाधी कोण म्हणून सांगणार, तर सांगतायत ते ग्रंथकार और ता अज्ञान के कार्यभूत जे अंतकरण है, ता अंतकरणोपहित चैतन्य जीव कहा जावे, त्याला आम्ही जीव म्हणतो। तर जीवाची उपाधी कोण, अंतकरण। अंतकरण अनेक आहे आणि अंतकरण हे कार्य आहे कुणाचं, अज्ञानाचं। तर अंतकरणाचं कारणभूत जे अज्ञान ती झाली ईश्वराची उपाधी आणि त्या अज्ञानाचं कार्य जे अंतकरण, ते अनेक अंतकरण आहेत, तर ते अंतकरण झाले काय, जीवांची उपाधी आणि ईश्वराची उपाधी कोण, अज्ञान। और ता अज्ञान के कार्यभूत जे अंतकरण है ता अंतकरणोपहित चैतन्य, अंतकरणोपहित चैतन्य म्हणजे अंतकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला म्हणायचं काय, जीव। तर अंतकरणोपहित चैतन्य जीव कया जावे है अर्थात ता अंतकरण विषय प्रतिबिंबित चैतन्य जीव कया जावे है। तर अज्ञानात प्रतिबिंबित चैतन्य ईश्वर, अंतकरणामध्ये प्रतिबिंबित चैतन्य जीव, अंतकरण विषय प्रतिबिंबित चैतन्य जीव कया जावे है। म्हणे याच्याकरिता प्रमाण काय, तर श्रुतीचं प्रमाण दिलं जात आहे। तहा श्रुती कार्योपाधिरयम जीव कारणोपाधिरीश्वर ही श्रुती आहे। तर कार्योपाधी, कार्य अर्थात अंतकरण, अज्ञानाचं कार्य कोण आहे, अंतकरण। तर कार्य आहे उपाधी ज्याची, असा जो, त्याला म्हणायचं काय, जीव। तर कार्योपाधी अयम जीव कार्योपाधी। ठीक, आणि कारणोपाधी ईश्वर, कारण अर्थात त्या अंतकरणाचं कारण जे अज्ञान, जगताचं कारणभूत अज्ञान, ते कारण अज्ञान आहे, उपाधी ज्या चैतन्याचं, त्याला म्हणायचं काय, ईश्वर। कारणोपाधी ईश्वर अर्थ यह अंतकरण रूप कार्य उपाधि वाला चैतन्य जीव कया जावे है।
अंतकरण रूप कार्य अंतकरण हे कार्य आहे. तर अंतकरण रूप कार्य उपाधी वालं जे चैतन्य त्याला जीव म्हणायचं. और अज्ञान रूप कारण उपाधी वाला चैतन्य ईश्वर कया जावे. झालं. तर अज्ञान रूप कारण उपाधी वालं जे चैतन्य त्याला म्हणणार काय? ईश्वर. ईश्वर कया जावे इति. किंवा स्वम अपितो भवती इस श्रुतीने सुषुप्ति विषय जीव का ब्रह्म विषय औपाधिक लय कथन कर्या है की नाही. दुसऱ्या रीतीने थोडंसं सांगतात की श्रुतीचा आधार घेऊन. तर श्रुती आहे स्वयं अपितो भवती. या श्रुतीने काय सांगितलं की सुषुप्तीमध्ये जीवाचा ब्रह्मामध्ये लय होतो, औपाधिक लय होतो. औपाधिक लय होणं म्हणजे काय बरं तर सांगताय. औपाधिक लय कथन करे आहे. त्याचा अर्थ करतो अर्थात उपाधिके लय प्रयुक्त लय कथन करे आहे. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाची जी उपाधी त्या उपाधीचा लय होतो आणि उपाधीचा लय होतो म्हणून त्या ब्रह्मामध्ये जीव रूप चैतन्याचा सुद्धा काय होतो? लय होतो. ब्रह्मामध्ये लय होतो कुणाचा? जीवाचा. का बरं? की जीवाची उपाधी जे त्याचा लय होतो म्हणून. कुठं? सुषुप्ती कालामध्ये. तर पुन्हा पाप म्हणते ही श्रुतीने सुषुप्ती विषय म्हणजे सुषुप्तीमध्ये जीव का ब्रह्मविषय म्हणजे ब्रह्मामध्ये औपाधिक लय कथन करे. औपाधिक लय कथन करे म्हणजे अर्थात उपाधिके लय प्रयुक्त लय त्याला म्हणायचं औपाधिक लय. उपाधीचा लय होतो म्हणून लय औपाधिक लय कथन करे आहे. तहा ता जीव का जो अंतकरण उपाधि मानिये तो ता अंतकरण उपाधि के लय करिके ता जीव का औपाधिक लय संभव आहे. तहा म्हणजे असल्या या प्रसंगामध्ये या श्रुतीची संगती लावत असताना जर जीवाची उपाधी अंतकरण मानलं तर या श्रुतीची सुद्धा संगती लागते. ठीक आहे की नाही. कारण काय बरं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाचं अंतकरण व्यक्त आहे का? नाही. तर त्या अंतकरणाचा काय होतो? अंतकरण म्हणजेच मन. अंतकरण त्याचा लय होतो. जीवाची उपाधी जे अंतकरण त्याचा लय झाल्यामुळे जीवाचा सुद्धा काय झाला? लय झाला. कोणता लय झाला? हा औपाधिक लय. उपाधीच्या निमित्ताने लय झाला. कुणाचा? जीवाचा. आणि म्हणून देखील जीवाची उपाधी अंतकरण मानणंच चांगलं आहे. म्हणजे ही श्रुतीची संगती पण लागते या श्रुतीची. जर जीवाची उपाधी अंतकरण न मानता समजा अज्ञान मानलं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानाचा लय आहे का? नाही आहे. अज्ञान तर आहे तिथं आहे की नाही. लय नाही आहे. आणि म्हणून औपाधिक लय जीवाचा ब्रह्मामध्ये होतो सुषुप्ती कालात. याची संगती देखील लागणार नाही जर जीवाची उपाधी अज्ञान मानलं तर. म्हणून जीवाची उपाधी अज्ञान नाही तर जीवाची उपाधी कोण आहे मग? अंतःकरण आहे. सुषुप्तीमध्ये मन बुद्धी अंतःकरण इंद्रिय साऱ्यांचा लय होतो. अर्थात जीवाच्या उपाधीचा लय होतो आणि म्हणून जीवाचाही लय होतो. तर जीवाचा औपाधिक लय होतो ब्रह्मामध्ये सुषुप्ती कालात. या गोष्टीची सुद्धा संगती लागते. म्हणून आम्ही जीवाची उपाधी अन्य ग्रंथकाराप्रमाणे अज्ञान न मानता काय मानतो? अंतःकरण मानतो असं सांगता येत. ता जीव का जो अंतःकरण उपाधी मानिये. अंतःकरण उपाधी मानली तर तौ म्हणजे तर ता अंतःकरण रूप उपाधी के लय करिके त्या अंतःकरण रूप उपाधीच्या लयाच्या द्वारे लय होत असल्याने ता जीव का औपाधिक लय संभव आहे. त्या जीवाचा सुद्धा काय होतो? औपाधिक लय होऊन जातो. और ता जीव का जो अविद्या उपाधी मानिये. समजा आता जीवाची उपाधी अंतःकरण न मानता समजा मानली काय? अविद्या. तर अडचण येते म्हणे. कशी अडचण येते? स्वतः सांगतायत. और ता जीव का जो अविद्या उपाधी मानिये तो म्हणजे तर ता अविद्या का सुषुप्ती विषय लय होता नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्या अर्थात अज्ञान त्याचा लय नसतो. लय नाही होत. सुषुप्ती कालात देखील अज्ञान आहेच. अनुभव आहे त्याचा. जर सुषुप्ती कालामध्ये अज्ञान नसतं
तर त्याचा अनुभवही आला नसता. आणि जर अनुभव आला नसता तर जागृतीत आल्यानंतर त्या अज्ञानाची स्मृती झाली नसती. पण जागृतीत आल्यानंतर सुषुप्तीकालीन अज्ञानाची काय होते, अज्ञानानुभवाची स्मृती होते. स्मृती तेव्हा होते केव्हा अनुभव अगोदर असेल तर. जी पण स्मृती असते ती अनुभव पूर्विका असते. जाग झाल्यानंतर, जागृती अवस्थेत आल्यानंतर मनुष्य म्हणतो काय, की मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो. काही जाणत नव्हतं म्हणजे काय, अज्ञान होतं. ही स्मृती आहे. स्मृती होती याचा अर्थ त्याने सुषुप्ती काळामध्ये अज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे. अर्थात सुषुप्ती काळात अज्ञान आहे म्हणजे सुषुप्ती काळात अज्ञानाचा लय होत नाही. आणि जर जीवाची उपाधी जर अविद्या मानली, अज्ञान मानलं, तर लयाची संगती लागणार नाही. त्या श्रुतीला विरोधी, त्या श्रुतीला विरोधी येऊ नये म्हणून देखील जीवाची उपाधी अज्ञान न मानता अंतकरण मानणं चांगलं आहे. असं और ता जीव का जो अविद्या उपाधि मानिए तो ता अविद्या का सुषुप्ती विषय लय होता नाही. याते म्हणून सुषुप्ती विषय म्हणजे सुषुप्तीमध्ये जीव के औपाधिक लय को कथन करणे हारा आहे की नाही. सुषुप्तीमध्ये जीवाचा औपाधिक लय होतो असं सांगणार श्रुतीचं वचन पंक्ती पहा. याते सुषुप्ती विषय जीव के औपाधिक लय को कथन करणे हारा सो श्रुती वचन असंगत होवेगा. त्या श्रुतीच्या वचनाला काय येईल, विरोध येईल, असंगत होईल, संगती लागणार नाही. याते म्हणून ता श्रुती वचन ते भी म्हणजे त्या श्रुती वचनाला विरोध येऊ नये म्हणून देखील अंतकरण ही जीव का उपाधी सिद्ध होवे. तर जीवाची उपाधी कोण, अंतकरणच आहे हे सिद्ध झालं. अंतकरण ही जीव का उपाधी सिद्ध होवे है लागलं. इस पक्ष विषय भी आता हा एक पक्ष झाला जीव आणि ईश्वराचं स्वरूप सांगणारा. तर या पक्षामध्ये ईश्वराची उपाधी कोण, अज्ञान. जीवाची उपाधी कोण, अंतःकरण. झालं एवढं. आता पुढे इस पक्ष विषय भी म्हणजे या पक्षामध्ये देखील अंतकरण रूप उपाधियों के नानापणे करिके तथा परिचिन्नपणे करिके ते जीव भी नाना है तथा परिचिन्न है इति. आता या मतामध्ये जीव किती मग, तर उत्तर दिलं काय, जीव सुद्धा किती आहे, नाना आहे आणि परिचिन्न आहे. कारण जीवाची उपाधी अंतकरण ते जर नाना आहे तर जीव सुद्धा नाना. आणि अंतकरण रूप उपाधी परिचिन्न आहे म्हणून जीव भाव देखील परिचिन्न. इस पक्ष विषय भी अंतकरण रूप उपाधियों के नानापणे करके अंतकरण रूप उपाधी नाना असल्यामुळे तथा त्याचप्रमाणे परिचिन्नपणे करके परिचिन्न असल्यामुळे ते जीव भी नाना आहे, जीव देखील नाना आहे तथा परिचिन्न आहे. तहा जीव ईश्वर के स्वरूप निर्णय विषय पूर्व कथन करे जे पंच पक्ष तीनों विषय आहे की नाही. आतापर्यंत जीव आणि ईश्वराचं स्वरूप काय आहे, कसं आहे हे सांगण्याकरिता वेदांत मताला अनुसरून किती पक्ष झाले, 5 पक्ष झालेले आहेत. कळलं. तर जीव ईश्वर के स्वरूप निर्णय विषय निर्णयाच्या बाबतीत पूर्व कथन करे जे पंच पक्ष 5 मत तीनों विषय त्यांच्यामध्ये माया उपै चैतन्य जगत का कारण ईश्वर है यह अर्थ 3 सर्व ग्रंथकारों को सम्मत है. या बाबतीत कुणाचाच वादविवाद नाही आहे. कोणत्या बाबतीत, की जगताचं कारण कोण, तर माया उपै चैतन्य अर्थात ईश्वर हाच काय आहे, जगताचं कारण. माया उपै चैतन्य जगत का कारण, जगताचं कारण ईश्वर है, ईश्वर आहे. यह अर्थ 3 सर्व ग्रंथकारों को सम्मत है. लागलं. अर्थात अज्ञान के एकत्व नानात्व करके अथवा अंतकरणों के नानात्व करके जीव के एकत्व नानात्व विषय ग्रंथकारों के विवाद हुए भी. या बाबतीत विवाद असला तरी देखील माया उपै चैतन्य ईश्वर है इस अर्थ विषय कोई भी ग्रंथकार का विवाद नहीं. ठीक आहे ना. विवाद कोणत्या बाबतीत आहे, तर दिले बघा मधली ती ओळ.
अर्थात अज्ञान के एकत्व नानात्व करिके. तर जे लोक जीवाची उपाधी अज्ञान मानतात त्यांच्यात दोन मत झाले होते. कोणी अज्ञानाला अनेक म्हणतं तर कोणी अज्ञानाला एक म्हणतं. त्याविषयी मतभेद आहेत. अज्ञान के एकत्व नानात्व करिके अथवा किंवा जे लोक जीवाची उपाधी अंतकरण म्हणून बोलतात त्यांच्या मतात देखील अंतकरण काही लोक एक आहे असं म्हणतात, काही लोक अनेक म्हणतात. अंतकरणों के नानात्व करिके किंवा अंतकरणाला अंतकरण अनेकच आहे असं मत आहे. अंतकरण साऱ्या जीवांची उपाधी अंतकरण एकच आहे असं मत नाही गेलं तर काय अंतकरण हे नानाच. जे लोक जीवाची उपाधी अज्ञान मानतात तिथं मतभेद आहे. अज्ञान एका मतामध्ये अनेक, एका मतामध्ये एक. पण ज्या लोकांनी जीवाची उपाधी अंतकरणच मानलेलं आहे त्यांच्या मतामध्ये अंतकरण मात्र अनेकच आहे. ठीक आहे. अथवा अंतकरणों के नानात्व करिके नाना असल्यामुळे जीव के एकत्व नानात्व विषय. आता अंतकरण जरी नाना असले तरी साऱ्या अंतकरणात जीव एकच आहे हे एक मत नाही. अंतकरण तर नानाच आहे की नाही. अंतकरण कसे आहेत नाना आहे पण साऱ्यामध्ये जीव एकच आहे एक मत. किंवा अंतकरण नाना आहे जीव पण नाना आहे हे दुसरं मत आहे की नाही. जीव अंतकरण उपाधीला घेऊन जीवाचं एकत्व नानात्व आहे पण अंतकरण रूप उपाधीचं मात्र नानात्वच आहे. मग दोन मत कसे की अंतकरण अनेक आहे पण साऱ्या अंतकरण मिळून जीव एकच आहे एक मत. दुसरं मत अंतकरण तर अनेकच आहे पण अंतकरण अनेक आहे म्हणून जीव देखील अनेक आहे हे दुसरं मत. अथवा अंतकरण के नानात्व करिके अंतकरण नाना असल्यामुळे नाना धरून नाना या अंतकरण असं समजून जीव के एकत्व नानात्व विषय जीवाच्या बाबतीत एकत्वावर नानात्व विषय ग्रंथकारो के विवाद होईल. ग्रंथकारांची विवाद असले तरी देखील माया उपै चैतन्य ईश्वर आहे. माया उपै चैतन्याला ईश्वर म्हणावं आणि तो ईश्वर जगताचा कारण आहे हे मानण्याकरिता कोणत्याही वेदांत ग्रंथामध्ये विवाद नाही. माया उपै चैतन्य ईश्वर है इस अर्थ विषय कोई भी ग्रंथकार का विवाद नहीं है. लागलं पुढे. आता शंका. ईश्वर विषय विवाद के अभाव हुए भी जीव के एकत्व नानात्व विषय ग्रंथकारों का परस्पर विवाद देखने विषय आवे है. बरोबर आहे की नाही. काय म्हणतात की म्हणे ईश्वर विषय म्हणजे ईश्वराच्या बाबतीत विवाद के अभाव हुए भी विवाद नाहीये. ईश्वराच्या बाबतीत कोणाचा विवाद नाहीये. असं असलं तरी देखील ईश्वर विषय विवाद के अभाव हुए भी जीव के एकत्व नानात्व विषय परंतु जीव कोणी नाना म्हणतं कोणी एक म्हणतं या बाबतीत मात्र काय आहे विवाद आहे. जीव के एकत्व नानात्व विषय ग्रंथकारों का परस्पर विवाद देखने विषय आवे है दिसून येतो. तीन पक्षों विषय कौन पक्ष ग्रहण करने योग्य है और कौन पक्ष परित्याग करणे योग्य है ही शंका. आणि मग आता या अनेक मतामध्ये कोणतं मत ग्रहण करण्याला योग्य आहे आणि कोणतं मत परित्याग करण्याला योग्य आहे ते आम्हाला तुम्ही कृपा करून सांगा अशी शंकाकाराची शंका. समाधान उत्तर दिल्या जात आहे. सर्व व्यवहारों को मायामय होने ते सर्व पक्ष ग्रहण करणे योग्य आहे. आहे की नाही. काय म्हणतात की सर्व व्यवहार म्हणजे ईश्वरपणा जीवपणा जगतपणा बंध मोक्ष अशा रीतीचा सर्व व्यवहार हा कसा आहे मायामय आहे. मायामय म्हणजे मिथ्या आहे कल्पित आहे. कळलं. सर्व व्यवहारों को मायामय होणे ते मायामय असल्यामुळे ते सर्व पक्ष ग्रहण करणे योग्य आहे. ते सारेच पक्ष ग्रहण करायला योग्य आहे. है की नाही. म्हणजे मग सारेच ग्रहण करायचे तर कसं काय सारे मग जीव नाना मानायचे एक मानायचे पण तसा अर्थ नाही आहे. ज्याला जो पक्ष आवडतो किंवा ज्या पक्षाची प्रक्रिया ज्याला चांगली डोक्यात फिट लवकर बसते त्याच्यासाठी तो पक्ष योग्य आहे असा त्याचा अर्थ. पंक्ती पहा. सर्व व्यवहारों को मायामय होणे ते सर्व पक्ष ग्रहण करणे योग्य आहे तथा ते सर्व पक्ष परित्याग करणे योग्य आहे.
एक तर सारे पक्ष ग्रहण करण्याला योग्य आहे किंवा त्या साऱ्याच पक्षांचा परित्याग करायला देखील ते योग्यच आहे. आणि मग जर साऱ्याच पक्षाचा परित्याग केला तर काय राहील? म्हणजे काहीच नाही. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापर, हाच सर्वांचा मुख्य सिद्धांत आहे. जीव आणि ब्रह्माचा अभेदच आहे आणि ब्रह्म सत्य आहे आणि जगत कल्पित आहे. एवढं मुख्य ध्यानात ठेवायचं, बाकी सर्व एकच आहे. ठीक आहे. सर्व व्यवहार को मायामय होणे ते सर्व पक्ष ग्रहण करणे योग्य आहे, तथा किंवा ते सर्व पक्ष परित्याग करणे योग्य आहे. आता यावर पुन्हा शंका. जब भी ते सर्व पक्ष परित्याग करने योग्य है तभी तीन सर्व पक्षों का त्याग करना ही उचित है नहीं? कोई भी पक्ष ग्रहण करणे योग्य नाही. शंका झाली. पूर्व पक्ष मध्ये जर अशी गोष्ट आहे काय की जभी म्हणजे जर ते सर्व पक्ष परित्याग करणे योग्य, परित्याग करायला योग्य आहेत, तभी तीन सर्व पक्षों का त्याग करना ही उचित. ठीक आहे, फिर तो त्यागच करून टाकू म्हणे त्या साऱ्या पक्षांचा. कोई भी पक्ष ग्रहण करणे योग्य नाही असं होईल मग त्याचा अर्थ. मग असं म्हणा ना तुम्ही कोणताच पक्ष ग्रहण करण्याला योग्य नाही आहे. एका बाजूला तुम्ही काय म्हणतात ते सर्वच पक्ष ग्रहण करण्याला योग्य आहे आणि एका बाजूला काय म्हणतात ते सर्वच पक्ष परित्याग करण्याला योग्य आहे. परंतु ते सर्वच पक्ष जर परित्याग करण्याला योग्य आहे तर अर्थात अर्थ निघतो की ग्रहण करण्याला योग्य एकही पक्ष नाही असं समजायचं का मग आम्ही? असं शंका. समाधान उत्तर देऊ रहे. अध्यारोप अपवाद इन दोनों करके ही अद्वितीय ब्रह्म का ज्ञान होवे है. मुख्य सर्व वेदांत ग्रंथाचं तात्पर्य काय आहे? अद्वितीय ब्रह्माचं ज्ञान प्रत्येकाला व्हावं, ते पण परोक्ष रूपाने नाही तर अपरोक्ष रूपाने. म्हणजे ब्रह्मच मी आहे, मीच ब्रह्म आहे अशा रूपाने सर्व जीवांना, सर्व मनुष्यांना ब्रह्मतत्वाचा स्वस्वरूपाचा साक्षात्कार व्हावा, हे सर्व वेदांत ग्रंथाचं काय आहे? तात्पर्य आहे. त्याकरिता प्रक्रिया दिली जाते वेदांत ग्रंथांमध्ये. कोणती? अध्यारोप अपवादाची. अध्यारोप म्हणजे काय, अपवाद म्हणजे काय याची परिभाषा मागे होऊन गेलेली आहे. ठीक आहे. अध्यारोप अपवाद इन दोनों करके ही अद्वितीय ब्रह्म का ज्ञान होवे. या प्रक्रियेनेच अद्वितीय ब्रह्माचं ज्ञान होतं. ता अध्यारोप अपवाद ते विना, अध्यारोप अपवाद केल्याशिवाय ता ब्रह्म का ज्ञान होता नाही. कारण जगत सर्वांच्या बुद्धीमध्ये अगोदर बसलेलं आहे, त्याला काढायचं आहे. तर ते नुसतं काढायचं म्हटलं तर निघणार नाही. त्याकरिता अगोदर काय करावं लागतो? अध्यारोप, आहे की नाही? म्हणजे ब्रह्मस्वरूपा ठिकाणी जगत नावाचा पदार्थ नसून देखील तो कसा उत्पन्न झाला, कसा आहे हे अगोदर सांगावं लागतं. याला म्हणायचं काय? अध्यारोप. आणि नंतर त्याचा काय करायचा? अपवाद, निराश, मिथ्या आहे, कल्पित आहे, परित्याज्य आहे, भास मात्र आहे असं सांगणं, हा झाला काय? अपवाद. मग शेष जे राहिलं ते ब्रह्म. अशा रीतीने अध्यारोप अपवादाच्या प्रक्रियेच्या द्वारे ब्रह्मतत्वाचा बोध करून दिल्या जातो. तर अध्यारोप अपवाद ते विना, अध्यारोप अपवाद प्रक्रिया सांगितल्याशिवाय ता ब्रह्म का ज्ञान होता नाही. तहा वास्तव ते द्वैत प्रपंच ते रहित ब्रह्म विषय जो द्वैत प्रपंच का आरोप है ता का नाम अध्यारोप है. पुन्हा सांगितलं अध्यारोप म्हणजे काय आहे की नाही. तो वास्तव ते, वास्तव म्हणजे वस्तुतः खऱ्या अर्थाने पाहिलं तर द्वैत प्रपंच ते रहित आहे. कोण? ब्रह्म. ब्रह्माच्या ठिकाणी हे जगत भूत भौतिक प्रपंच नाहीच, आहे की नाही. तरी पण त्या द्वैत प्रपंचाचं कथन करणे ब्रह्माच्या ठिकाणी हा काय झाला? अध्यारोप. जसं दोरीच्या ठिकाणी सर्प कालत्रय नाहीच, पण दिसतो ना, दिसतो म्हणून त्याचं प्रतिपादन करावं लागतं. मग कसा आला, कसा उत्पन्न झाला हे सांगावं लागतं. मग दोरीच्या ठिकाणी नसलेल्या सर्पाचं वर्णन करणे, कथन करणे, त्याची उत्पत्ती अधिक सांगणे, हा झाला काय? अध्यारोप. आणि नंतर ज्ञानाने त्या सर्पाची निवृत्ती होते, दोरीच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते, म्हणून तो सर्प मिथ्या आहे, अर्थात मिथ्या गोष्ट असते ती वस्तुता नसतेच असं सांगणं म्हणजे काय झाला? अपवाद. मग सर्पाचा अगोदर अध्यारोप, नंतर अपवाद, राहिली कोण? रज्जू. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रपंच नावाची वस्तू नाहीच, पण दिसते म्हणून थोडा वेळ मानायची, त्याचं प्रतिपादन करायचं, हा झाला अध्यारोप.
पुन्हा त्याचा निराश करायचा, हा झाला अपवाद. पंक्ती पहा. तर वास्तव ते द्वैत प्रपंच ते रहित ब्रह्मविषय म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जो द्वैत प्रपंच का आरोप आहे, आरोप म्हणजे कथन आहे, सांगणं आहे, ताका नाम अध्यारोप है. और तर आरोपित प्रपंच का, प्रपंच आरोपित आहे, मग त्याचा पुन्हा काय करायचा, निराश, निरसन, तो झाला अपवाद. अर्थ आरोपित प्रपंच का जो निय नानास्ति किंचन या श्रुतीच्या आधाराने निराश. इह किंचन नाना न अस्ति. इह म्हणजे या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी किंचित देखील नानात्व नाही आहे, अनेकत्व नाही आहे. इत्यादिक श्रुती करिके, इत्यादी श्रुतीच्या माध्यमाने निषेध आहे, त्या प्रपंचाचा निषेध करावा लागतो. आणि असा जो निषेध आहे ताका नाम अपवाद आहे. असा त्या प्रपंचाचा निषेध करणं याला म्हणतात काय, अपवाद. ता अध्यारोप अपवाद की सिद्धी वास्ते ते सर्व पक्ष ग्रहण करणे योग्य आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर ते सारे त्यागणेच योग्य आहे, तरी पण त्यांचं ग्रहण करावं लागतं. कारण त्या साऱ्या ग्रंथकारांनी अध्यारोप अपवादाच्या प्रक्रियेने ब्रह्माचा बोध करून दिलेला आहे. आणि ब्रह्मबोध अध्यारोप अपवादाच्या प्रक्रियेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून त्या अनेक मतापैकी सारेच मत काय आहे, ग्रहण करण्याला योग्य आहे. बघा, तर अध्यारोप अपवाद की सिद्धी वास्ते ते सर्व पक्ष ग्रहण करणे योग्य ही है. परंतु ताके विषय भी इतनी विशेषता है. काय विशेषता आहे बरं सांगता. पूर्वोक्त जीव के एकत्व पक्ष विषय वा नानात्व पक्ष विषय जो पक्ष जिज्ञासु, जो पक्ष जिस मुमुक्षु के मन को भावता है तिस पक्ष को सो मुमुक्षु अंगीकार करिके प्रत्येक आत्मा का विवेचन करिके, अर्थात अन्नमयादि पंचकोशते आत्मा को भिन्न करिके तिस प्रत्येक आत्मा के ब्रह्म रूपता को साक्षात्कार करे. लगा अर्थ. बघा आता पुन्हा. परंतु ताके विषय भी इतनी विशेषता, एवढी विशेषता आहे म्हणे. काय विशेषता आहे बरं पहा. तर पूर्वोक्त जीव के एकत्व पक्ष विषय वा नानात्व पक्ष विषय. काही लोकांनी जीव एकच आहे असं म्हटलं, काही लोकांनी जीव नाना आहे असं म्हटलं, काही लोकांनी जीवाची उपाधी अज्ञान आहे असं सांगितलं, तर काही लोकांनी जीवाची उपाधी अंतकरण आहे असं सांगितलं. तर पूर्वोक्त जीव के एकत्व पक्ष विषय वा नानात्व पक्ष विषय जो पक्ष जिस मुमुक्षु के मन को भावता है, ज्या मुमुक्षुला जो पक्ष अर्थात जे मत लवकर पटतं, कळतं, बुद्धीमध्ये आरूढ होतं, त्याच्याकरिता त्या मुमुक्षुने तोच पक्ष अंगीकार करावा. आहे की नाही. सर्व पक्ष ग्रहण करणे योग्य म्हणजे काय, ज्याला जो पक्ष आवडतो, ज्याच्या बुद्धी जो पक्ष लवकर आरूढ होतो त्याने त्या पक्षाचं ग्रहण करावं. आहे की नाही. याचा अर्थ त्याचा अभिनय करावा असं नाही. फक्त त्या ग्रंथकाराच्या प्रक्रियेनुसार अध्यारोप अपवाद जाणून घेऊन प्रत्येक अभिन्न ब्रह्म तत्वाला, अखंड एकच ब्रह्म तत्वाला मीच्या रूपाने, अहम ते ब्रह्मच मी आहे अशा रूपाने त्या ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार करून घ्यावा, हे तात्पर्य आहे. जिस मुमुक्षु के मन को भावता है तिस पक्ष को सो मुमुक्षु अंगीकार करके, त्याच पक्षाचा त्या मुमुक्षुने काय करावा, अंगीकार करावा. आणि अंगीकार करून प्रत्येक आत्मा का विवेचन करके, प्रत्येक आत्म्याचं विवेचन करून, ठीक आहे ना, म्हणजे प्रत्येक आत्मा कोण आहे, तोच ब्रह्म आहे असं विवेचन करून त्या प्रत्येक अभिन्न ब्रह्मतत्वाला जाणून घ्यावं. प्रत्येक आत्मा का विवेचन करके, अर्थात प्रत्येक आत्माचं विवेचन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं सांगतायत ग्रंथकार. अर्थात अन्नमयाधिक पंचकोश होते. तर 5 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि आत्मा या 5 कोशाहून कसा आहे, भिन्न आहे, अतिरिक्त आहे. अर्थात अन्नमयाधिक पंचकोश होते म्हणजे या 5 कोशापासून आत्मा को भिन्न करके, आत्मेला भिन्न करून तिस प्रत्येक आत्मा के ब्रह्म रूपता को साक्षात्कार करे. तो प्रत्येक आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच प्रत्येक आत्मा आहे. आपल्या
जीव स्वरूपामध्ये जो साक्षी आहे तेच ब्रह्म आहे, ब्रह्मच साक्षी आहे, अशा रूपाने त्या ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार करून घ्यावा. तिस प्रत्येक आत्मा के ब्रह्म रूपता को साक्षात्कार करे. लागलं. अर्थात अहम ब्रह्मास्मी या प्रकार के साक्षात्कार को संपादन करे. एकंदरीत काय, मीच ब्रह्म आहे अशा प्रकारे त्या ब्रह्माचा साक्षात्कार करून घ्यावा, संपादन करे. अर्थात अहम ब्रह्मास्मी या प्रकार के साक्षात्कार को संपादन करे. लागलं. ता ब्रह्म साक्षात्कार को क्या है, ता ब्रह्म साक्षात्कार को न संपादन करिके ता जीव के एकत्व विषय तथा नानात्व विषय केवल विवाद मात्र को ही नहीं करे. काय करावं आणि काय करू नये दोन्ही गोष्टी सांगतायत ग्रंथकार. तर अगोदर काय सांगितलं, अहम ब्रह्मास्मी या रूपाने त्या ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार करून घ्यावा. आणि जर कोणी प्रत्येक अभिन्न तत्व ब्रह्म आहे, ब्रह्मच आत्मा आहे, अशा रूपाने ब्रह्मतत्वाचा अपरोक्ष साक्षात्कार करून न घेता केवळ जीवाचं स्वरूप असंच पाहिजे असं नाही पाहिजे, ईश्वर असाच आहे तसाच आहे, केवळ या वादविवादातच जर तो आयुष्यभर पडून राहील तर त्याच्या हाताला काहीही लागणार नाही, हे सांगतायत. बघा, ता ब्रह्म साक्षात्कार को न संपादन करिके म्हणजे काय करताय, ब्रह्म साक्षात्कार संपादन करायला पाहिजे, प्राप्त करून घ्यायला पाहिजे, तो न करता न करिके ता जीव के फक्त काय करतो, मग त्या जीवाच्या एकत्वाविषयी अभिमान धारण करतो. नाही जीव एकच आहे आणि त्याच्या सिद्धीकरिताच आयुष्य घालतो, बाकीच्याचं खंडन स्वतःचं मंडन याच्यातच आयुष्य घालत असेल. किंवा एखाद्याने अभिमान धरला, नाही जीव किती आहेत, नाना आहे, मग जर कोणी म्हणलं की नाही एक आहे तर त्याचं खंडन करून नाना जीवा ह्या सिद्धीकरिताच जर आयुष्य घालीत असेल आणि आपल्या अखंड एकरस ब्रह्मतत्वाला मी रूपाने जाणत नसेल तर ते सर्व त्याचं करणं व्यर्थ आहे. असं करू नये हे सांगतायत ग्रंथकार. ता जीव के एकत्व विषय तथा नानात्व विषय केवल विवाद मात्र कुही नहीं करे. केवल विवादाला विवाद करत बसू नये. जिस कारण ते सर्व महत्व विषय का बरं विवाद करत बसू नये, तर विवाद जर करत बसला तर हाताला काहीच लागणार नाही, कारण दोष आणि गुण सर्व मतामध्ये समानच आहे की नाही. जिस कारण ते सर्व महत्व विषय दूषण तथा भूषण, दूषण म्हणजे दोष, भूषण म्हणजे उचितता, तुल्य ही होवे आहे, समान आहे. यांच्यात हे दोष येतात तर त्यांच्यात ते दोष येतात, यांच्यासाठी हे चांगलं आहे तर त्यांच्या मतामध्ये ते चांगलं आहे, असं तर सर्वच मतामध्ये होणार आहे. म्हणून त्या प्रक्रियेमध्येच अडकून बसू नये, तर त्या प्रक्रियेला घेऊन त्याच्या अतीत व्हायचं आहे. आपल्याला ब्रह्मतत्वाला जाणून घ्यायचं आहे, हे मुख्य आहे. प्रक्रियेच्या अतीत व्हायचं आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. कळलं. जेवण समोर आलेलं आहे, मग चिकित्सा जर करत बसलो आपण काय की नाही खूप पदार्थ आले, आता हे खाऊ का ते खाऊ, गुलाबजामू खाऊ का रसगुल्ले खाऊ, चपाती खाऊ का भाकर खाऊ. भाकर आहे पण ती कशाची आहे, शाळूची आहे, नाही ती हायब्रिडची आहे, नाही गहू आहे पण ते पंजाबी आहे, नाही साखर याच्यात जास्त आहे त्या गुलाबजामुन, आता हे खाऊ ते खावं, असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त याच्यातच विचार करत असेल, विचार करीत बसला तर क्षुधेची निवृत्ती होऊन तृप्ती प्राप्ती होईल का, नाही होणार. मग अशा या विचारात हाच विचार करत बसायचा का त्याने, नाही करायचं. मग काय करायचं, पटकन जे आवडलं ते घ्यायचं, ताटामध्ये खायचं, 10 मिनिटात मोकळं होऊन जायचं, बाकीच्याशी काही घेणं देणं नाही आहे. क्षुधेची निवृत्ती होऊन दुःखाची निवृत्ती होऊन तृप्ती होऊन जाईल, हे करावं असं सांगतायत. कळलं. चला. जिस कारण ते सर्व महत्व विषय दूषण तथा भूषण तुल्य ही हो गया है. तात्पर्य यह काय, इस मुक्षुजन को सो प्रत्येक आत्मा का बोध जिस प्रकार करके होवे सोई ही प्रकार इस मुमुक्षुजन को संपादन करणे योग्य है. बघा किती मस्त सांगितलं. काय तात्पर्य, या मुमुक्षु लोकांना सो प्रत्येक आत्मा का बोध, त्या प्रत्येक आत्म्याचा बोध ज्या प्रक्रियेने होईल सोई प्रकार, तीच प्रक्रिया इस मुमुक्षुजनों को, या मुमुक्ष लोकांकरिता संपादन करण्याला योग्य आहे.
बर, सर्व मुमुक्षूंकरिता एकच प्रक्रिया असंही म्हणता येणार नाही, कारण प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न आहे. कुणाला कोणती प्रक्रिया आवडेल तर कुणाला कोणती प्रक्रिया आवडेल, वेदांतामधलीच. परंतु सारे वेदांताचे जर ग्रंथ आहे हे सर्व मत वर दिलेले, तर त्यापैकी ज्या मुमुक्षूला जे मत आवडतं ते त्याने घ्यावं आणि त्याच्यातच अडकून बसू नये. तर अहम ब्रह्मास्मी या बोधावर आरूढ व्हावं, की जो बोध मोक्षाला कारण आहे. कळलं? चला. सोयी ही प्रकार इस मुमुक्षुजनों को संपादन करने योग्य है. पुढे सोयी शास्त्र का अर्थ है, आणि तो शास्त्राचा काय आहे? अर्थ आहे, तात्पर्य आहे. य वार्ता, ही गोष्ट श्री वार्तिकाचार्यांनी भी कही आहे. वार्तिकाचार्य जे सुरेश्वराचार्यजी महाराज त्यांनी सुद्धा ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे. काय सांगितलं आहे? श्लोक. यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मने सासैव प्रक्रियेह स्यात् साध्वी साचानवस्थिता. असा श्लोक आहे. पदच्छेद करतो. यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मने सा एव प्रक्रिया इह स्यात् साध्वी सा च अनवस्थिता. अंतिमचा जो शब्द आहे ना, अनवस्थिता, त्याविषयी पाठभेद पण आहे. अनवस्थिताच्या ठिकाणी व्यवस्थिती असा पण पाठभेद आहे आणि तो चांगला पण आहे. आता अन्वय. पुंसाम प्रत्यगात्मने यया यया व्युत्पत्ति यया यया व्युत्पत्ति भवेत् सा सा एव प्रक्रिया इह साध्वी सा च अनवस्थिता किंवा व्यवस्थिती स्यात्. ठीक. अर्थ पहा. पुंसाम, पुरुषांना, प्रत्यगात्मनी, प्रत्येक आत्म्याच्या बाबतीत, यया यया व्युत्पत्ती भवेत. व्युत्पत्ती शब्दाचा अर्थ आहे बोध, ज्ञान किंवा साक्षात्कार. व्युत्पत्ती तर पुरुषांना, लोकांना प्रत्येक आत्म्याच्या विषयी ज्या ज्या प्रक्रियेने, यया यया, ज्या ज्या प्रक्रियेने व्युत्पत्ती भवेत, ज्ञान होईल, साक्षात्कार होईल, ज्या ज्या प्रक्रियेच्या द्वारे, त्या त्या मुमुक्षुकरिता काय, सा सा एव प्रक्रिया, तीच प्रक्रिया त्याच्याकरिता, इह या ठिकाणी साध्वी, चांगली आहे, उत्तम आहे, निर्दोष आहे. और साच व्यवस्थिती, आणि तीच निर्दोष व्यवस्थित आहे, स्यात् त्याच्याकरिता तीच प्रक्रिया चांगली आहे आणि निर्दोष आहे असं समजावं. ज्या प्रक्रियेने मुमुक्षुला बोध होईल त्याच्याकरिता तीच प्रक्रिया चांगली आहे, निर्दोष आहे. अर्थ यह, इन अधिकारी पुरुषों को, या अधिकारी पुरुषांना जिस जिस प्रक्रिया करके, ज्या ज्या प्रक्रियेच्या द्वारे प्रत्येगात्म विषयक बोध होवे है, प्रत्येगात्म विषयक, ब्रह्मात्म विषयक बोध होवे है, बोध होतो, सा सा प्रक्रिया ही, ती प्रक्रियाच इस वेदांत शास्त्र विषय, या वेदांत शास्त्रामध्ये निर्दोष म्हणजे दोषरहित तथा गुणभूत, गुणस्वरूप जाननी इति. अर्थ हा. पुढे आता शंका. पूर्व पक्षी काहीतरी शंका घेतो आहे बघा. काय म्हणतो पहा. पूर्व माया उपहित तत्पदार्थ ईश्वर को जगत के जन्मादिकों का कारणपणा कहा. बरोबर. माया उपहित तोच तत्पदाचा अर्थ आहे, तोच ईश्वर आहे आणि तोच जगतासाठी, जगताच्या जन्म स्थिती आणि लय याकरिता कारण आहे. कोण? ईश्वर. ईश्वर कारण आहे. कशाकरिता? जगताच्या जन्मादिकाकरिता.
जगताची जन्म म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय याकरिता कारण आहे कोण? ईश्वर. कसा ईश्वर? त्याचं स्वरूप माया उपहित चैतन्य. कसा आहे तो ईश्वर? तत्पदाचा अर्थ. ठीक, पंक्ती पहा. पूर्व माया उपहित तत्पदार्थ. तत्पदार्थ म्हणजे तत्पदाचा अर्थ. ईश्वर को जगत के जन्मादिकों का कारणपना कया, सो कारणपना भी उपादानता रूप करिके तथा कर्तृत्व रूप करिके दो प्रकार का हो गए. तो कारणपणा, ती कारणता दोन प्रकारची, उपादान रूपाने, कर्ता रूपाने. जसं कार्य आहे घट, त्या घटाकरिता कारण अनेक आहे की नाही, परंतु त्या अनेक कारणापैकी कोणीतरी उपादान कारण आहे आणि कोणीतरी कर्तारूप निमित्त कारण आहे. तर घटासाठी उपादान कारण कोण? मिट्टी, माती. आणि घटासाठी कर्तारूप निमित्त कारण कोण? गुलाब. लागले एवढं? पंक्ती पहा. सो कारणपणा भी उपादानता रूप करिके तथा कर्तृत्व रूप करिके दो प्रकार का होवे. तहा मग असं जर आहे तर ता ईश्वर को, ईश्वर जर जगताचा कारण आहे तर ता ईश्वर को किस रूप करिके उपादानपना है तथा किस रूप करिके कर्तापना है, ऐसी शंका के प्राप्त हुए. अशी शंका कोणी केली असता. काय शंका? की जगतासाठी कारण आहे म्हणे कोण? ईश्वर. पण ते कारणपणा दोन प्रकारचा, उपादान रूपाने कारणपणा, कर्ता रूपाने कारणपणा. मग ईश्वर जर जगासाठी कारण आहे तर तो ईश्वर कोणत्या रूपाने उपादान कारण आहे जगासाठी आणि कोणत्या रूपाने कर्ता रूप निमित्त कारण आहे ईश्वर जगाकरिता, हे आम्हाला सांगा. असा प्रश्न. किस रूप करके उपादानपना है तथा किस रूप करके कर्तापना है, ऐसी शंका के प्राप्त हुए. अब सो दोनों प्रकार का कारणपणा यथाक्रम ते निरूपण करे. दोन प्रकारचा कारणपणा आहे ना, तर त्या दोन्ही प्रकारचा कारणपणा ईश्वराच्या ठिकाणी आहे ही गोष्ट आता प्रतिपादन करतात. अब सो दोनों प्रकार का कारणपणा यथाक्रम ते, क्रम के अनुसार यथाक्रम ते निरूपण करे. तहा सो ईश्वर ज्ञान शक्ति वाले अज्ञान उपहित स्वरूप करिके तो जगत का कर्ता होवे है. बघा, तो ईश्वर जगताचा कर्ता आहे म्हणे, तर कर्ता कसा आहे सांगता. तहा सो ईश्वर ज्ञान शक्ती वाला कोण? अज्ञान उपहित स्वरूप करिके, अज्ञान उपहित चैतन्य अर्थात ईश्वर. त्याच्या ठिकाणी दोन शक्ती, ज्ञान शक्ती, क्रियाशक्ती. तर ज्ञान शक्तीला घेऊन तो ईश्वर या जगाकरिता काय आहे? कर्तारूप निमित्त कारण आहे. सो ईश्वर ज्ञान शक्ति वाले अज्ञानोपहित स्वरूप करिके तो जगत का कर्ता होवे है. यह तात्पर्य, या ठिकाणी तात्पर्य काय? ता ज्ञान शक्ति वाले अज्ञान रूप उपाधिते विना शुद्ध ब्रह्म को असंगपणे करिके कर्तापणा संभवता नाही. शुद्ध ब्रह्म तर कर्ता रूप सुद्धा कारण नाही आहे. कुणाकरिता? जगाकरिता. कसं काय? तर उपाधी ते रहित आहे. पंक्ती. ता ज्ञान शक्ति वाले अज्ञान रूप उपाधि ते विना, ज्ञान शक्ति वाला जे अज्ञान रूप उपाधी, त्या उपाधीला घेतल्याशिवाय शुद्ध ब्रह्म को असंगपणे करके, शुद्ध ब्रह्म असंग असल्यामुळे कर्तापणा संभवता नाही. आहे की नाही? कर्ता होऊ शकत नाही. कोण? शुद्ध ब्रह्म. मग कर्ता जर व्हायचा असेल तर काय लागेल? ज्ञान शक्तीने युक्त अज्ञान रूप उपाधीचा अंगीकार करावा लागतो, तरच ते ईश्वर. तर तो ईश्वर काय बनतो? जगतासाठी कर्तारूप कारण बनतो. शुद्ध ब्रह्म को असंगपणे करके कर्तापणा संभवता नहीं. काहे ते का बरं? कार्य का जो उपादान कारण है, ता उपादान कारण विषय जो अपरोक्ष ज्ञान है तथा इच्छा रूप चिकीर्षा है तथा प्रयत्न रूप कृति है, ता ज्ञान चिकीर्षा कृति तीनों वाला जो होवे है सो कर्ता कया जावे है. बघा, व्यवहारामध्ये सुद्धा कोणत्याही कार्यासाठी कर्ता कोण असतो? कोणीही कर्ता होऊ शकत नाही. तो जो कर्ता असतो, कर्तारूप कारण असतो, त्याच्याकडे त्याच्याजवळ तीन गोष्टी असणं आवश्यक आहे.
तीन गोष्टी म्हणजे कोणत्या बरं? तर त्या कार्याचं जे उपादान कारण त्याचा अपरोक्ष ज्ञान, पहिली गोष्ट, बरोबर. दुसरी गोष्ट ते कार्य करण्याची इच्छा. तिसरी गोष्ट ते कार्य करण्याकरिता प्रयत्न. या तीन गोष्टी ज्याच्याजवळ असतात तोच त्या कार्याचा काय होत असतो? करता. जसं उदाहरण, घटात्मक कार्यासाठी करता आहे कोण? कुलाल. तुम्ही आम्ही नाही होऊ शकत. आणि का बरं? की आपल्याजवळ या तिन्ही गोष्टी नाही आहे. आपल्याला घटाचं उपादान कारण जी माती तिचं अपरोक्ष ज्ञान नाही आहे. कारण घट हा कोणत्याही मातीचा बनत नाही, तिचं परीक्षण करावं लागतं, त्याचं ज्ञान नाही आहे. आणि ज्ञान नसल्यामुळे घट करण्याची इच्छाही आपल्याजवळ नाही आहे. आणि इच्छा नसल्यामुळे घट करण्याकरिता प्रयत्नही आपल्याकडून केल्या जात नाही. म्हणून घटाचा कर्ता रूप कारण आपण होऊ शकत नाही. घटाचा कर्ता रूप कारण कोण? ईश्वर, सॉरी कुलाल. का बरं? तर त्या कुलाला जवळ या तिन्ही गोष्टी आहेत. तिन्ही गोष्टी म्हणजे घटाचं उपादान कारण जे माती, त्या मातीचं त्याला ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान आहे. कोणत्या मातीचं घट बनतो त्याला माहिती आहे. ठीक. दुसरी गोष्ट, घट निर्माण करण्याची त्याची इच्छा आहे. तिसरी गोष्ट, घट निर्माण करण्याकरिता तो प्रयत्न, कृतीरूप प्रयत्न करतो, क्रियारूप प्रयत्न करतो. आणि या तिन्ही गोष्टी कुलाला जवळ आहे म्हणून तोच घटाचा कर्ता बनतो. तुम्ही आणि तसे या जगतासाठी करता कोण? शुद्ध ब्रह्म होऊ शकत नाही. कारण त्याच्या ठिकाणी त्याला काय नाही? ज्ञान नाही. कशाचं? जगताचं उपादान कारण माया कोण आहे याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. इच्छाही नाही आहे, कारण ते निरुपाधिक असंग शुद्ध तत्व आहे की नाही. इच्छाही नाही आहे करण्याची आणि प्रयत्नही नाही आहे. हे साऱ्या गोष्टी कुठे संभवतात? ईश्वराच्या ठिकाणी. कोण ईश्वर? माया उपहित चैतन्यरूप ईश्वर. मग त्याच्या ठिकाणी काय आहे की जगताचं उपादान कारण जी माया, त्याचं त्याला ज्ञान आहे. जगताला निर्माण करण्याची त्याला इच्छा आहे. आणि जगताला निर्माण करण्याकरिता जे प्रयत्न पाहिजे तेही त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जगतासाठी कर्ता रूप कारण कोण बनतो? ईश्वरच बनतो. म्हणून जीवाला का मानत नाही तुम्ही? की त्या जगताला उत्पन्न करण्याकरिता कर्ता रूप कारण कोणी म्हणेल? जीवाला माना. तर जीव म्हणता येणार? कारण जीवाला देखील, जीव अल्पज्ञ आहे, त्यामुळे जीवाला देखील जगताचं उपादान कारण जी माया तिचं यथार्थ रूपाने अपरोक्ष ज्ञान नाही आहे. आणि म्हणून जीव होऊ शकत नाही जगताचा करता. मग कोण आहे? ईश्वरच आहे. ते कार्य का जो उपादान कारण है, सापडलं का? 75 वर पहिलीच ओळ, उत्तरार्ध. काय ते? कार्य का जो उपादान कारण आहे, ता उपादान कारण विषयक, त्या उपादान कारणाच्या बाबतीत जो अप्रोक्ष ज्ञान है, अप्रोक्ष ज्ञान असलं पाहिजे. तथा इच्छारूप चिकीर्षा, करण्याची इच्छा, कार्य करण्याची इच्छा, त्याला म्हणतात चिकीर्षा. ती इच्छा स्वरूप आहे, इच्छारूप चिकीर्षा. तथा प्रयत्नरूप कृती है. ता ज्ञान, चिकीर्षा, कृती तीनों वाला जो होवे, या तीन धर्माने जो युक्त असेल, होवे आहे, सो करता कया जागे, त्यालाच काय म्हटलं जातं? य करता का लक्षण पूर्व कथन करी आहे. अशा रूपाने कर्त्याचं लक्षण आम्ही पूर्वी मागे केलेलं आहे. सोई, सो इस प्रकार का कर्तापना, सापडलं का? सो म्हणजे तो, इस प्रकार का कर्तापना शुद्ध ब्रह्म विषय संभवता. म्हणून शुद्ध ब्रह्म या जगतासाठी कारण नाही आहे. मग कोण कारण आहे? ईश्वर रूप ब्रह्म, मायोपाधिक चैतन्य. जिस कारण ते, मग शुद्ध ब्रह्म का कारण नाहीये बरं जगतासाठी? त्याकरिता सांगतायत जिस कारण ते, ज्यामुळे की असंगो ही अयम पुरुष, अयम पुरुष ही ये ब्रह्मरूप पुरुष आत्मा कैसा आहे? असंग आहे. पुन्हा असंगो न ही सज्जते, असंग कुठेही सक्त होत नाही. इत्यादी श्रुती योगरिके, म्हणजे इत्यादी श्रुतीच्या द्वारे ता ब्रह्म का असंगपणा ही जाण्या जागे. शुद्ध ब्रह्म कसा आहे? असंगच आहे. म्हणून ते जगतासाठी कारण नाही, कार्य कारणातीत आहे ते. असे असंग ब्रह्म विषय, असंग ब्रह्माच्या ठिकाणी ते ज्ञान इच्छा कृती संभवते नाही. ज्ञान इच्छा कृती त्याच्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून शुद्ध ब्रह्म जगतासाठी कारण नाही आहे. जर कोणी प्रश्न केला की शुद्ध ब्रह्म जगतासाठी कारण का म्हणता येत नाही, तर उत्तर काय? त्या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी
ज्ञान इच्छा प्रयत्न नहीं है। लागलं? इत्यादि श्रुति होकर के ता ब्रह्म का असंगपणा जाना जावे है, ऐसे असंग ब्रह्म विषय ते ज्ञान इच्छा कृति संभवते नहीं। और ता अज्ञानोपहित ईश्वर विषय तो अज्ञानोपहित ईश्वराच्या ठिकाणी तर कितीनी आहे, उपादान कारण विषयक ज्ञान, चिकित्सा आणि प्रयत्न बघा। और ता अज्ञानोपहित ईश्वर विषय तो ते ज्ञान इच्छा प्रयत्न संभव आहे। याते म्हणून ता उक्त ईश्वर को ही सो जगत का कर्तापणा सिद्ध होवे है। म्हणून अशा रीतीने तो ईश्वरच मायोपई चैतन्यच जगतासाठी काय आहे, करता आहे। याते ता उक्त ईश्वर को ही सो जगत का कर्तापणा सिद्ध होवे है। लागलं? और सोई ही ईश्वर विक्षेप आदि शक्ति वाले अज्ञानोपहित रूप करके जगत का उपादान कारण होवे। ठीक आहे, म्हणजे करता आतापर्यंत काय सांगितलं, ईश्वर हा कर्ता रूप कारण आहे जगासाठी। आता इथून पुढे काय सांगतात, तो ईश्वर उपादान रूप कारण पण आहे। म्हणजे जो ईश्वर जगतासाठी उपादान रूप कारण आहे तोच कर्ता रूप निमित्त कारण देखील आहे। त्यालाच म्हटलं जातं काय, अभिन्न निमित्त उपादान कारण। ठीक आहे। और सोई ही ईश्वर तोच ईश्वर विक्षेप आदि शक्ति वाले अज्ञानोपहित रूप करके विक्षेप शक्तीने युक्त अज्ञानोपहित चैतन्याच्या द्वारे जगत का उपादान कारण होवे। अज्ञान उपाधीला घेऊन माया उपाधीला घेऊन जगताचा उपादान कारण पण तो ईश्वरच आहे। तहा अज्ञान की ज्ञान शक्ति, विक्षेप शक्ति, आवरण शक्ति, इन तीनों का स्वरूप पूर्व निरूपण करी आया है की नाही। ज्ञान अज्ञानाच्या तीन शक्ती सांगितल्या होत्या, ज्ञान शक्ती, विक्षेप शक्ती, आवरण शक्ती, तिघाचं स्वरूप माग पूर्वी कथन केलेलं आहे। सोई या भी जाणी लेना, अर्थात ज्ञान शक्ती, विक्षेप शक्ती, आवरण शक्तीचं स्वरूप या ठिकाणी देखील तसंच समजून घ्यावं। इस प्रकार एक ही ब्रह्म को जगत का उपादानपणा तथा कर्तापणा संभव है। अशा रीतीने एकच ब्रह्म अर्थात ईश्वर रूप ब्रह्म ते काय जगतासाठी उपादान कारण पण आहे आणि कर्ता कारण पण आहे। उपादानपणा तथा कर्तापणा संभव आहे। त्याकरिता दृष्टांत जैसे ऊर्णनाभी नाना जंतु विशेष ऊर्णनाभी नावाचा काय जंतू म्हणजे किडा, ऊर्णनाभी कोळी, मकडी। ऊर्णनाभी नामा जंतु विशेष तंतु को उत्पन्न करे है। तो काय करतो, आपल्या पोटातून तंतूला उत्पन्न करतो। म्हणजे त्या तंतुरूप कार्यासाठी उपादान कारण सुद्धा कोण आहे, तोच आहे किडा। तंतु को उत्पन्न करे है ता तंतुरूप कार्य के प्रति, तंतु हे कार्य झालं तर तंतुरूप कार्याकरिता सो ऊर्णनाभी अपने शरीर की अपेक्षा करके तो उपादान कारण होवे। त्या ऊर्णनाभी किड्याचं जे शरीर ते त्या कार्यरूप तंतु करिता काय ठरलं, उपादान कारण। अपने शरीर की अपेक्षा करके तो उपादान कारण होवे और अपने चेतनता रूप करके त्या ऊर्णनाभीच्या किड्यामध्ये चेतन भी आहे ना, तो चेतनच म्हटलं जातो। मेलेला किडा थोडी कार्य तंतु को बनू शकतो, नाही बनू शकत। मग चेतन सुद्धा कारण आहे, पण चेतनाला घेऊन त्या तंतुरूप कार्याकरिता तो किडा ऊर्णनाभीचा किडा काय आहे, कार्यरूप कर्ता रूप निमित्त कारण आहे। काय कर्ता रूप निमित्त कारण। और अपने चेतनता रूप करके कर्ता रूप निमित्त कारण हो गए। तैसे त्याप्रमाणे पूर्वोक्त रीति से सो एक ही ब्रह्म, एकच ब्रह्म जगत का उपादान कारण तथा कर्ता रूप निमित्त कारण होवे है। लागला अर्थ? हा। आता यावर पूर्वपक्ष आणखीन शंका घेतो, त्याचा विचार आपण उद्या करू। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य